नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर, ज्याला आपण GCD असं म्हणतो, किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF असं ज्याला आपण म्हणतो, तो भाग रिवाईज करणार आहोत आणि नवीन मेथड्सनी GCD किंवा HCF कसा काढायचा ते समजून घेणार आहोत. 6वीमध्ये आपण GCD आणि HCF काढायला शिकलो आहोत. ती मेथडसुद्धा आपण थोडीशी रिवाईज करूया. सो लेट अस स्टार्ट. We are familiar with the HCF and LCM of positive integers. Let us learn something more about them. The HCF or the GCD of given numbers is their greatest common divisor or highest common factor. बघूया आपण. In each of the following examples, write all the factors of the numbers and find the greatest common divisor. आता हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत, तर यांचे आपण फॅक्टर्स लिहिणार आहोत. जे फॅक्टर्स लिहायला आपण 5th स्टँडर्डमध्ये शिकलो आणि 6th स्टँडर्डमध्ये आपण यांचे फॅक्टर्स फाइंड आउट करून आपण GCD आणि HCF काढलेले आहेत. ठीक आहे. सो आपण ही मेथड थोडीशी रिवाईज करूया. इथे एक्झाम्पल म्हणून मी 40, 60 आणि 75 घेतलेत. त्यांचा आपण HCF म्हणजेच GCD फाइंड आउट करणार आहोत. बघा. सो फॉर दॅट आपण डिव्हायझर्स पहिल्यांदा लिहूया. डिव्हायझर्स ऑफ 40चे डिव्हायझर्स बघा काय येतील. 1, 2ने 0 आल्यामुळे 2ने भाग जाणार आहे. सम 4 आहे त्याच्यामुळे 3ने भाग जाणार नाही. 4ने भाग जाणार आहे बघा. त्याच्यानंतर 0 आल्यामुळे 5ने भाग जाणार आहे. त्याच्यानंतर 6ने जाणार नाही, 7ने जाणार नाही, 8ने जाईल बघा. 8 पंचा 40. सो हे जवळचे फॅक्टर्स मिळाल्यामुळे 10 चौक 40, किती दुणे 40, 20 दुणे 40 आणि 40 एके 40. ओके. देन डिव्हायझर्स ऑफ 60 बघा. 1 आला, 0 आल्यामुळे 2 आला, सम येते 6 म्हणजे 3 पण येणार आहे. 4ने पण भाग जाणार आहे बघा. 15 चौक 60 त्याच्यामुळे. 0 आल्यामुळे 5ने पण भाग गेला आहे. 6ने भाग जाणार आहे. 2 आणि 3ने भाग गेल्यामुळे 6ने भाग गेला. 7ने नाही जाणार, 7च्या टेबलमध्ये नाही येत. नंतर 8च्या नाही येत, 9 नाही, 10मध्ये येतं बघा. मग आता इथे बघा 10 संग 60, किती पंची 60, 12 पंची 60, किती चौक 60, 15 चौक 60, किती त्रिक 60, 20 त्रिक 60, किती दुणे 60, 30 दुणे 60 आणि किती एके 60, 60 एके 60. देन 75 आपण घेऊया. 75चे फॅक्टर्स बघा. पहिला 1 येणार आहे, 2 नाही येणार कारण 5 आला आहे. सम बघा. 7 + 5 12 म्हणजे 3ने भाग जाणार आहे. 4ने नाही जाणार. 5मध्ये 5 आल्यामुळे युनिट्स प्लेसला 5ने भाग गेला आहे. देन 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10ने पण जाणार नाही. बरोबर. देन 11च्या टेबलमध्ये नाही येत, 12च्या येत नाही, 13 नाही, 14 नाही, 15मध्ये येतो बघा. 15 पाची 75 बघा. मग जवळचे फॅक्टर्स मिळाले. 15 पाची 75, किती त्रिक 75, 25 त्रिक 75 आणि 75 एके 75. सो ऑल दीज आर डिव्हायझर्स ऑफ 40, 60 अँड 75. आता आपल्याला याचा HCF काढायचा किंवा GCD काढायचा आहे. मग GCD किंवा HCF काढताना काय करायचं, तर आपण ह्याच्यातले कॉमन डिव्हायझर्स बघायचे. बघा सगळ्यांचा 1 येणार आहे कॉमन डिव्हायझर्स. त्याच्यानंतर बघा इथे 2 नाही आहे, 4 इथे इथे नाही आहे, 5 आला बघा कॉमन. नंतर 8 नाही आहे, 10 ह्या दोघात आहे, इथे नाही आहे बघा. संपले. म्हणजे 1 आणि 5 हे कॉमन डिव्हायझर्स आहेत. आता त्याच्यातला आपल्याला कोणता घ्यायचा आहे, ग्रेटेस्ट घ्यायचा आहे. मग ग्रेटेस्ट कोण आहे, 5. म्हणजेच 40, 60 आणि 75 यांचा GCD किती आला, 5. ही जी मेथड आहे, ही मेथड आपण 6th स्टँडर्डमध्ये बघितली होती, आठवत असेल तुम्हाला. आत्ता आपण मात्र प्राईम फॅक्टर मेथड जी आहे ती समजावून घेणार आहोत. पण त्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पुस्तकामध्ये दिल्यात, त्यासुद्धा समजून घेऊया अबाउट HCF और GCD. बघा. 9व्या 9मध्ये आपल्याला ही माहिती दिलेली आहे. इफ वन ऑफ द गिवन नंबर्स इज अ डिव्हायझर ऑफ ऑल दी अदर्स, देन इट इज द HCF ऑफ द गिवन नंबर्स. एक्झाम्पल्स आपण बघूया. आता थोडंसं फक्त वाचूया. If no prime number is a common divisor of all the given numbers, then 1 is their HCF because it is the only common divisor, and 2 is the HCF of any two consecutive even numbers, and 1 is the HCF of any two consecutive odd numbers. Okay. डिटेल्स याच्यात आपण समजून घेऊया, डिस्कस करूया विथ एक्झाम्पल्स.
बघा पहिलं स्टेटमेंट काय म्हटलंय, इफ वन ऑफ द गिवन नंबर इज ए डिव्हायझर ऑफ ऑल दी अदर्स दॅट इट इज द HCF ऑफ द गिवन नंबर. बघा आता हे एक्झाम्पल घेतलं आपण 4, 8 आणि 16 मध्ये 4ला 4ने भाग जातो, 8ला पण 4ने भाग जातो आणि 16ला पण 4ने भाग जातो. म्हणजे 4 हा या तिघांचा काय झाला, कॉमन डिव्हायझर झाला. बरोबर म्हटल्यावरती ऑब्व्हियसली त्याचा HCF काय येणार आहे, तोच येणार आहे 4. सेकंड एक्झाम्पल बघा 7, 14 आणि 21. याच्यामध्ये 7ला 7ने डिव्हिजिबल आहे, 14ला पण 7 डिव्हिजिबल आहे, 7ने डिव्हिजिबल आहे आणि 21 सुद्धा 7ने डिव्हिजिबल आहे. म्हटल्यावरती या तिघांचा HCF काय असणार आहे, 7. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट बघा. सेकंड स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय, इफ नो प्राइम नंबर इज ए कॉमन डिवायझर ऑफ ऑल द गिवन नंबर्स देन 1 इज देअर HCF बिकॉज इट इज द ओनली कॉमन डिवायझर. आपण एक्झाम्पल घेतलंय बघा याच्यामध्ये HCF ऑफ 8 अँड 13 इज 1. आता 8चे प्राईम फॅक्टर्स काय पडतील बघा, 2 × 2 × 2 बघा, 2 4 2 8. 13चे प्राईम फॅक्टर्स काय पडतील, काहीच पडणार नाही, 13 ॲज इट इज. मग आता या दोन प्राईम फॅक्टर्समध्ये कॉमन काय आहे, काहीच नाही आहे. मग जेव्हा काहीच कॉमन फॅक्टर मिळणार नाही त्यावेळेला त्यांचा HCF किती असतो, 1. सेकंड एक्झाम्पल बघा 16 आणि 49चं घेतलं आपण. 16चे जर आपण फॅक्टर्स पाडायचे म्हटले तर काय मिळतील बघा, 2 × 2 × 2 × 2 बघा, 2 2 4 2 8 2 16. बरोबर. आणि 49चे फॅक्टर्स काय पडतील बघा, 7 × 7 7 7 49 प्राईम फॅक्टर्स. बरोबर. मग आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे, काहीच कॉमन नाही प्राईम फॅक्टर. म्हणजे काय असणार कॉमन त्यांच्यामध्ये, 1. म्हणून आपण लिहिले बघा HCF ऑफ 16 अँड 49 इज 1. लक्षात येते. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट बघा, ही दोन स्टेटमेंट दिलेली. 2 इज द HCF ऑफ एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणारे. मग क्रमाने येणारे जर 2 इव्हन नंबर्स असतील, समसंख्या ज्याला आपण म्हणतो बघा, HCF ऑफ 14 आणि 16 समसंख्या आहेत क्रमाने येणाऱ्या, मग त्यांचा HCF किती असणार आहे, 2. ऑब्व्हियसली कारण 2ने त्यांना भाग जाणार आहे. आणि 1 इज द HCF ऑफ एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स. आणि जर ऑड नंबर्स असतील क्रमाने येणारे तर त्यांचा HCF काय असणार आहे, 1. बघा HCF ऑफ 21 अँड 23 इज 1. हे क्रमाने येतात ना, ऑड नंबर्स आहेत बघा, म्हणून त्यांचा HCF काय असणार आहे, लक्षात येत आहे. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 12 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 12 मधला क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व करायला घेऊया. बघा प्रॅक्टिस सेट 12 क्वेश्चन नंबर 1, फाइंड द HCF. फर्स्ट एक्झाम्पल आहे 25 अँड 40. आता आपल्याला त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट केले पाहिजेत 25चे आणि 40चे. सो लेट अस डू इट. पहिला आपण 25चे फॅक्टर्स पाडूया. वर्टिकल मेथड मी यूज करणार आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आहे. बघा सो 25चे फॅक्टर्स जर आपण पाडायचे म्हटले तर ह्याला बघा, युनिट प्लेसला 5 आल्यामुळे 2ने भाग जाणार नाही, सम येणार आहे 7, त्याच्यामुळे 3ने पण जाणार नाही. नंतर प्राईम नंबर येतो 5. 5 मध्ये बघा युनिट प्लेसला 5 आल्यामुळे 5ने भाग देणार आहे. सो 5 5 25. सो 5 आल्यामुळे पुन्हा 5ने भाग जाईल, 5 1 5. देन 40 घेऊया आपण. बघा 40चे फॅक्टर्स, 0 आल्यामुळे 2ने भाग जाईल, 2 2 जा 4 0. सो 20. सो वन्स अगेन 2ने डिव्हिजिबल आहे बघा, 2 1 जा 2 2 × 0. देन वन्स अगेन 2 2 5 जा 10. 5 आल्यामुळे पुन्हा 5ने भाग जाईल, 5 1 जा 5. ओके. सो आपण आता हे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहूया. सो 25 5 × 5 अँड 40 2 × 2 3 टाइम्स अँड 5. बघा 5 5 25, 2 2 4 2 8 8 5 40. ओके. सो प्राईम फॅक्टर्स आपण लिहिले. आता आपण त्याला HCF काढणार आहोत. सो HCF इज इक्वल टू काय करायचं, HCF करताना तर कॉमन फॅक्टर्स बघायचे. सो कॉमन कोण आहे बघा, 5 कॉमन आहे, तर आपण सर्कल करूया. सो एकच आलाय, जर एकापेक्षा जास्त आले तर त्यांचा प्रॉडक्ट करायचा. आता इथे एकच आल्यामुळे आपण लिहूया HCF इज इक्वल टू 5. ओके.
सो दिस इज द HCF ऑफ 25 अँड 40. पुढचं एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल घेतलं आहे जे आपण मगाशी डिव्हायजर मेथडने आपण बघितलं होतं तेच आपण इथे घेतलं की आपण चेक करूया की आपलं आन्सर बरोबर आहे की चूक आहे. बघा 40, 60 आणि 75. आता आपण प्राईम फॅक्टर्स पाडतो. सो 40चे फॅक्टर्स बघा 2ने भाग जाणार, सो 20. पुन्हा 2ने भाग झाला, 2 1 जा 2 0 10. सो पुन्हा 2ने भाग जाईल 5. ओके, सो दीज आर द प्राईम फॅक्टर्स ऑफ 40. देन 60मध्ये बघा पुन्हा 2ने याला भाग जाईल, 2 3 जा 6 30 आले. त्याला परत 2ने भाग जाईल, 2 1 जा 2 1 राहिला 10, 2 5 जा 10, सो 15. आता 15 आल्यावरती 2ने भाग जाणार नाही, मग आता सम करूया. 5 + 1 6, मग 3ने भाग जातोय 6ला, सो 3 5 जा 15. 5 आल्यामुळे 5 1 जा 5. देन 75 घेतले आपण. बघा 75मध्ये 2ने भाग जाणार नाही, पण सम केली तर 7 आणि 5 12, सो 3ने भाग जाईल, सो 3 2 जा 6 उरला 1, 3 5 जा 15. सो 25 आले, 3ने भाग जाणार नाही, मग 5ने भाग करायला 5 5 25, 5 1 5. ओके, सो हे आपल्याला फॅक्टर्स मिळाले बघा. 40चे फॅक्टर्स, 60चे आणि 75चे. बघा 2 2 जा 4 2 जा 8 5 जा 40, 2 2 जा 3 2 2 जा 4 4 3 जा 12 12 5 जा 60 अँड 3 5 जा 15 15 5 जा 75. ओके, मग आता हे जे फॅक्टर्स आपण दिले ना याच्यामध्ये कॉमन बघायचे, कॉमन फॅक्टर्स बघायचे. मग आता बघा कॉमन काय येईल, तिघांमध्येही कॉमन 2 नाही येणार, 3 इथे 3 पण नाही येणार, 5 बघा आला. ओके, सो कॉमन फॅक्टर येणार आहे 5. सो HCF सुद्धा काय येईल, 5 इज द HCF. ओके, जे आपण मगाशी पण आन्सर 5च काढलं होतं, पण आपण कॉमन डिवायझर मेथड यूज केली होती. ओके, बघा ही आपण आत्ताची वापरलेली प्राईम फॅक्टर मेथड, आणि मगाशी आपण डिवायझर मेथडने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं होतं 40 60 75. त्याचं पण आन्सर आपल्याला काय मिळालं आहे, 5 मिळालं आहे. GCD आणि HCF अर्थ एकच, फुल फॉर्म फक्त वेगळे, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे, सो थर्ड एक्झाम्पल बघितलं आपण. पुढचं एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल नंबर 5 आपण सॉल्व करतोय. 18 32 आणि 40. बघा 18 32 आणि 48. सो फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील आपल्याला. फॅक्टर फाइंड आउट करूया. 18, सो 2ने भाग जाईल, बरोबर, 2 9 18, सो 9ला 3ने भाग जाईल, 3 3 जा 9 अँड 3 1 जा 3. देन 32चे फॅक्टर्स पाडूया. 32 2ने भाग जाईल, 2 1 जा 2 उरला 1, बेसंग 12 16. 16ला परत 2ने भाग जाईल, 2 8 16, परत 2ने भाग जाईल, 2 4 जा 8, परत 2ने भाग जाईल, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. देन 48, 48चे फॅक्टर्स पाडूया. बघा 2ने भाग जाईल, 2 2 जा 4, 2 4 जा 8, पुन्हा 2ने भाग जाईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, पुन्हा 2ने भाग जाईल, बेसंग 12 आणि बेत्रिक 6, बरोबर, बेत्रिक 6. मग 3ने भाग जाईल, 3 1 जा 3. सो हे आपले फॅक्टर्स मिळाले आपल्याला. बघा सो 18 32 आणि 48 आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहूया. 2 × 3 × 3. बघा बेत्रिक 6 7 18 आला. 1 2 3 4 5 5 टाइम्स 2 1 2 3 4 5. 2 2 4 2 8 2 16 2 32 आणि 48 मध्ये 1 2 3 4 1 2 3 4 आणि 3. 2 2 4 2 8 2 16 त्रिक 48. ओके, सो फॅक्टर्स लिहिले आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये. आता आपल्याला काय करायचं त्यांचं, आता आपल्याला त्यांचे HCF फाइंड आउट करायचं आहे. सो HCF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करूया. बघा 2 आला कॉमन, देन 3 नाही येणार, 2च येतोय फक्त कॉमन. सो HCF इज 2.
3 नाही येणार. ओके, सो एच सी एफ मिळाला 2. व्हर्टिकल अरेंजमेंटची दुसरी जी मेथड एक आहे ती पण आपण एक बघूया. बघा, हे जे एक्झाम्पल आहे 7 नंबरचं, हे आपण जरा आता आपण काय केले, सेपरेटली फॅक्टर्स पाडले ना, त्याच्याऐवजी आपण एकदाच एकत्र फॅक्टर्स पाडून पण आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. सो आपण हे आत्ताचं एक्झाम्पल आहे 42, 45 आणि 40. सो अरेंजमेंट बघा कशी करायची आता. 42, 45 आणि 48. कॉमन फॅक्टर आपण बघायचं. तर सगळ्याला 2ने भाग जाईल का? ह्याला जाईल. 45ला जाणार नाही, बरोबर, पण 2 घेऊन चालणार नाही. मग 3ने भाग जाईल का? बघा, 4 आणि 2 6, 3ने जाईल. 4 आणि 4 9 जाईल. 8 आणि 4 12 जाईल. मग 3ने आपण भाग घालूया. कॉमन फॅक्टर बघायचं. ओके, मग बघा इथे किती जरा भाग लागेल. 3 1 जा 3, एक राहिला, 3 चौक 12. देन 3 1 जा 3, एक राहिला, 15 झाले. 3 5 जा 15. 3 1 जा 3, एक राहिला, बरोबर, 18 झाले. 3 9 18. सो बघा 14 15 आणि 19 आले. मग आता फॅक्टर कॉमन बघायला मिळेल का? नाही, कोणीच मिळणार नाही. हा प्राईम नंबर आला आहे, सो कोणीच कॉमन फॅक्टर मिळणार नाही. म्हणजे आपल्याला इथे एकमेव कॉमन फॅक्टर मिळाला 3. सो आपण डायरेक्टली लिहू शकतो HCF इज इक्वल टू 3. एकदम शॉर्टमध्ये झालं बघा. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल या मेथडने आपण सॉल्व करून बघूया. एक्झाम्पल नंबर 9 घेतले मी. 56 आणि 57 बघूया आपण कॉमनमध्ये. 56 ॲक्च्युअल गरजच नाही आहे आपल्याला हे करायची. आता 56 आणि 57 जे आहेत ते कसे आलेत बघा, कॉन्झिक्युटिव्ह आलेत आहेत, बरोबर. मग कॉन्झिक्युटिव्हली नंबर जेव्हा येतात तेव्हा त्यांचा कॉमन फॅक्टर ऑब्वियसली काय असतो? 1 असणार आहे. हे एक लक्षात घ्यायचं आपल्याला. सो आपण लिहून टाकूया HCF of consecutive numbers is 1. HCF of consecutive numbers is 1. 2 consecutive numbers is 1. So therefore we directly write down, therefore HCF of 56 and 57 is equal to 1. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 12 मधली एक्झाम्पल्स बघितले. आता ही जी एक्झाम्पल्स आहेत, तर क्वेश्चन नंबर 1 मधली तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व करा. व्हर्टिकल मेथड यूज करा, हॉरिझॉन्टल मेथड यूज करा, फॅक्टर्स फाइंड आउट करायची. कुठल्या मेथडमध्ये गेला तरी पुढची प्रोसिजर सेम करायची. कॉमन फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे. किंवा ही जी मेथड आत्ता आपण बघितली, एकत्र भाग घालवायची, एकत्र फॅक्टर्स फाइंड आउट करायची, तर ती मेथडसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि HCF फाइंड आउट करू शकता. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही जा. ठीक आहे, थँक्यू.